नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मेनली आपण पूर्ण SML बद्दल जे डिटेल्ड ॲनालिसिस आहे, पूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती आज जाणून घेणार आहे. तर मेनली SML मध्ये खूप विद्यार्थ्यांना डाऊट होता, खूप पालकांना डाऊट होता की SML मध्ये एक्झॅक्टली आपण कसं बघतो की आपला नंबर जो आहे तो लागणार आहे का नाही. तर हे सर्व डाऊट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर ते कसं सॉल्व्ह करू, तर मेनली तुम्हाला आधी SML माहीत पाहिजे की SML राहतं काय. कारण आपण खूप ठिकाणी ऐकतो की आपल्या SML मध्ये भरपूर गोष्टी क्लिअर होतात, SML आल्यानंतर आपल्याला भरपूर गोष्टी समजतात, पण एक्झॅक्टली SML काय हा तुमचा मेन डाऊट जो आहे तो क्लिअर झाला पाहिजे. तर SML म्हणजे काय, तर SML म्हणजे असतं स्टेट मेरिट लिस्ट. आता स्टेट मेरिट लिस्ट मेनली महाराष्ट्राची वेगळी निघत असते, म्हणजे सर्व स्टेट्सची वेगवेगळी निघत असते. तर तसं आपण मेनली महाराष्ट्राची बघणार आहे की महाराष्ट्रामध्ये आपला नंबर लागणार आहे हे आपल्याला कसं समजेल आणि केव्हा समजेल. तर मेनली जेव्हा काउन्सिलिंगच्या आधी एक प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स रिलीज होते, त्यानंतर एक प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट रिलीज होते, ज्याला आपण म्हणतो SML, ज्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी क्लिअर होऊन जातात की आपल्याला आता MBBSला ट्राय करायचं आहे की आपल्याला आता MBBS सोडून BMSसाठी ट्राय करावं लागेल. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतात. तर मेनली आपण ही जी SML आहे ही मागच्या वर्षीची जस्ट फॉर अ रेफरन्स मी इथे डाउनलोड केलेली आहे, कारण तुम्हाला समजायला पाहिजे की एक्झॅक्टली SML काय राहतं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय राहतं आणि त्यावरून आपल्याला कसं समजतं. तर ही जी आहे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. तर हे जी लिस्ट आहे ही त्या विद्यार्थ्यांची असते जे विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं असतं CET सेलला फॉर स्पेसिफिक कोर्सेस. आता समजा तुम्ही ग्रुप A साठी रजिस्टर केलं आहे, तर तुमचं नाव ह्या SML मध्ये येईल. म्हणजे टोटल किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये CET सेलमध्ये रजिस्टर केलं आहे त्यांचे सर्वांचे नावं इथं आलेले असतात. म्हणजे आपल्याला समजतं की आपल्यासोबत त्या सीटसाठी कॉम्पिटिशनमध्ये किती विद्यार्थी आहे. तर त्यामध्ये आपल्याला समजतं की आपल्याला किती टॉपचं कॉलेज भेटणार आहे किंवा आपल्याला कोणतं कॉलेज कसं भेटणार आहे. कारण सर्वांचे प्रेफरन्स वेगवेगळे असतात अकॉर्डिंग टू द डिस्टन्स, नंतर टीचिंग क्वालिटी वगैरे किंवा पेशंट फ्लो, त्या अकॉर्डिंग सर्व जे प्रेफरन्सेस आहे ते बदलत राहतात. पण आपण मेनली टॉप कॉलेजेससाठी पण गोष्ट करणार आहेत. नंतर आपण जे MBBSचं तुम्हाला गव्हर्नमेंट सीट भेटेल का त्यासाठी पण डिस्कस करणार आहे आणि BMSचं गव्हर्नमेंट सीटसाठी पण आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे. तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलला तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे ते टाईम टू टाईम भेटत असतात. तुम्हाला दुसरं काही बघायची गरज पडत नाही. नोटिफिकेशन बारमध्ये तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे त्याचं नोटिफिकेशन येऊन जातं. आणि मेनली जर तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर हा नंबर आहे, इट्स 8275518480. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, कॉल करू शकतात, तुमची जे काही शंका आहे ते लवकर क्लिअर करू शकतात. एकदा जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट होईल त्यानंतर आपल्याला वेळ राहत नाही हातात. नंतर आपण काउन्सिलिंगसाठी जास्त स्टुडंट्स घेत नाही, जेवढे आमच्याकडे सीट वॅकंट आहे तेवढेच स्टुडंट्स आम्ही घेत असतो. म्हणून जर तुम्हाला पाहिजे काउन्सिलिंग तर लवकर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा, मगच तुम्ही कॉल करा. असंच कॉल करून म्हणजे आम्हाला सर्व गोष्टी जे आहेत ते तुम्हाला सांगायला क्लिअर होतील. त्यानंतर जर तुम्हाला भेटायचं असेल, जर तुम्ही जळगावच्या जवळपास राहत असाल तर भेटायसाठी तुम्हाला यायचं आहे आमच्या ऑफिसला. जळगावला आपलं ऑफिस आहे. जर तुम्हाला जवळ असेल तर तुम्ही या. बाकी आपली काउन्सिलिंग जी आहे ती मेनली ऑनलाईनच चालू असते. आणि काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल यावर सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही माझ्या जस्ट अपलोडेड व्हिडिओ जो आहे तो बघू शकतात. आपला लेटेस्ट अपडेट आपण सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे सर्व रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स आहे हे त्यांचे सिरियल नंबर राहते, तर यालाच आपण म्हणतो SML. नंतर हे त्यांचं सर्वांचं ऑल इंडिया रँक म्हणजे AIR राहतं, हे नीट रोल नंबर, त्यांची हे पर्सनल डिटेल्स आहे. नंतर CET सेलचा ऑनलाईन फॉर्म नंबर, कॅन्डिडेटचं नेम, जेंडर, कॅटेगरी, रँक. आता आपल्याला कॅटेगरी रँक पण खूप महत्त्वाची असते. आता का महत्त्वाची असते, कारण मेनली जेव्हा आपण काउन्सिलिंगमध्ये पडतो तेव्हा तिथं एक कॅटेगरी अकॉर्डिंग सर्व कॉलेजेसमध्ये सीट्स वॅकंट असतात किंवा सीट्स रिझर्वड असतात. समजा तुम्ही OBC कॅटेगरीचे, जेव्हा मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स दाखवेल, जेव्हा मी तुम्हाला समजवेल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवणार आहे. पण मी जस्ट एक्झाम्पल सांगते की समजा तुम्ही OBC कॅटेगरीचे आणि OBCचे ऑलमोस्ट 100 सीट्स आहे, तर टोटल जे OBC रँक आहे म्हणजे कॅटेगरी रँक जी आहे ती तुमची तिथं अप्लाय होईल. आणि तुम्ही जर OBC कॅटेगरी रँक अकॉर्डिंग तुमचा जर रँक 50 असेल किंवा 54 असेल तरी तुमचा नंबर त्या कॉलेजला लागून जाईल OBC कॅटेगरी थ्रू. म्हणून कॅटेगरी रँक पण खूप महत्त्वाची असते. नंतर तुम्हाला जर काही स्पेसिफिक रिझर्वेशन वगैरे असेल, म्हणजे D1 D2 वगैरे असेल किंवा MKB असेल, बॉर्डरला असेल तुम्ही महाराष्ट्र कर्नाटकच्या, तर ते सर्व रिझर्वेशन इथं स्पेशल रिझर्वेशनमध्ये अप्लाय होतात. हे आपल्याला मेनली समजून घ्यायचं आहे की SMLवर तुमचा नंबर कसा लागतो. तर आपण फक्त एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आधी. तुम्हाला सर्व दाखवण्याच्या आधी मला असं वाटतं की एक एक्झाम्पलने तुम्हाला समजवलं पाहिजे. तर समजा जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपले SML जी आहे ती 43 आहे. तर 43 SMLसाठी आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला कसं समजेल आपला नंबर लागेल का,
तर आपल्याला आधी बघायचं आहे की टोटल सीट मॅट्रिक्समध्ये फर्स्ट जे एकदम टॉपचं कॉलेज आहे त्याचे सीट इंटेक किती आहे. तर समजा त्या कॉलेजचं सीट इंटेक 100 आहे, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर आहे की जर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये जास्त लोक असतील पण किंवा नसतील पण तर 43 नंबरला तुम्ही एकदम सेफ आहात आणि तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटणार आहे विदाऊट एनी डाऊट. म्हणजे तुम्हाला ते कॉलेज नक्की भेटेल जर तुम्हाला ते स्पेसिफिक कॉलेज पाहिजे तर. म्हणजे त्याचं कॉलेज इंटेकच 100 आहे, तर 100पर्यंत जे काही रँक आहे त्या सर्वांना ते कॉलेज भेटेल जर तुम्ही कॅटेगरी रँक इथे इन्व्हॉल्व केली नाही तर. पण जर कॅटेगरी रँक घेतली तर कॅटेगरी रँक अकॉर्डिंग पण तुम्हाला कॉलेज अलॉट होतं. म्हणून हे जे मधले लोक आहे ते थोडे साईडला होतात आणि OBC किंवा SC किंवा ST कॅटेगरी अकॉर्डिंग विद्यार्थ्यांना पण चान्स दिला जातो. म्हणजे खालचा नंबर पण वरती येऊ शकतो. जर तुमचा 115 असेल पण तुम्ही जर कॅटेगरी रँकमध्ये बसताय तरी तुम्हाला ती 100 सीटमधली एक सीट भेटू शकते. तर या गोष्टी तुम्हाला क्लिअर असेल. आता मी एकदा तुम्हाला सीट मॅट्रिक्स दाखवते म्हणजे तुम्हाला अजून थोड्या गोष्टी क्लिअर होतील. आता हे आपलं आहे सीट मॅट्रिक्स. म्हणजे याच्यात आपल्याला समजतं आहे की टोटल जे कॉलेजेस आहे त्याचे रिझर्व सीट्स किती आहे, टोटल सीट्स किती आहे, 85% किती आणि 15% किती आहे. तर आपण सर्व डिटेलमध्ये बघू. आता बघा, सर्वात पहिले त्यांनी दिलं आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई, कारण हे खूप विद्यार्थ्यांचं प्रेफर्ड कॉलेज आहे आणि खूप प्रायोरिटी या कॉलेजला देत असतात मुलं. तर याचं इंटेक कॅपॅसिटी किती आहे 250. आणि याच्यामध्ये जर आपण अजून थोडं डिटेलमध्ये बघितलं, मी ह्या एकच कॉलेजबद्दल तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे, बाकी सर्व आपण पेड काउन्सिलिंगमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगतच असतो. हे जे टॉपचं मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामध्ये SCचे जे कॅटेगरी सीट्स आहे ते अराउंड 17 आहे. नंतर STचे त्यामध्ये पण आपल्याला थोडं व्हेरिएशन दिसतंय. इथं तुम्हाला डिवायडेशन दिसतंय की जनरलसाठी जे सीट्स आहे ते 17 आहे, विमेनसाठी जे रिझर्व सीट्स आहे ते 8 आहे आणि ऑर्फंड PWDसाठी आपल्याला एक सीट दिसतं आणि ऑर्फनसाठी एक पण सीट इथं रिझर्व नाही आहे. तसंच जर STमध्ये बघायला गेलं तर जनरलमध्ये आपल्याला 8 सीट्स रिझर्व दिसत आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, जर तुम्ही मेन किंवा वुमेन ST कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, गर्ल किंवा बॉय, तर तुमचा जर ST कॅटेगरी रँक 8 असेल तरी तुमचा नंबर इथं लागून जाईल ह्या कॉलेजला. पण जर तुम्ही स्पेसिफिक वुमेन असाल तर मग तुमचा कॅटेगरी रँक 5 पण असेल विमेन्समध्ये, फक्त गर्ल्समध्ये, तरी तुमचा नंबर इथं लागून जाईल. नंतर VJचे किती सीट्स आहे तर टोटल 4 जनरलसाठी आणि विमेनसाठी 2. आपण मेनली जनरलसाठी डिस्कस करू तर N1साठी 3 आहे, N2साठी 5 आहे, N3साठी 2 आहे आणि OBCचे टोटल सीट्स आपल्याला 25 दिसत आहे. आता SC-BCचे जे सीट्स आहे ते 14 आहे, EWSचे 13 आहे आणि ओपनचे 34 सीट्स अवेलेबल आहे. असे टोटल सीट्स आपल्याला किती दिसत आहे, D1 D2 वगैरे सर्व जे येते सर्व टोटल म्हणजे टोटल 210 सीट्स आपल्याला या कॉलेजमध्ये दिसत आहे. तर हे मेनली जे टोटल होतं ते सर्व कॅटेगरीज अकॉर्डिंग होतं. आता यामध्ये पण मग 15% गेले का तर हो. ऑल इंडिया कोटा मिनिमम सीट्स किती गेले इथे तर अराउंड आपले 38 सीट्स जे ते ऑल इंडिया कोटाचे इथे डिडक्ट झाले. मग तुम्ही याला मायनस करा, हे 2 जे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सीट्स मायनस करा, म्हणजे तुम्हाला टोटल 85% सीट्स किती आहे तर ते टोटल इथं भेटतील. तर आपण मेन आता टोटल आकडा किती आहे की टोटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल का हे तुम्हाला कसं समजेल, तर टोटल तुम्ही आधी नंबर बघायचा की सीट मॅट्रिक्समध्ये टोटल नंबर किती आहे, टोटल सीट्स किती आहे. तर आपल्याला जे फर्स्ट राऊंड होतं त्यामध्ये 41च कॉलेजेस भेटले होते. टोटल आपले 42 MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, पण फर्स्ट राऊंडला एक कॉलेजला आपल्याला परमिशन भेटली नव्हती. त्यात यावर्षी नवीन एक गव्हर्नमेंट कॉलेज आलेलं आहे, म्हणजे टोटल 43 कॉलेजेस आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालेले आहे GMC. त्यामध्ये नंतर जर आपण टोटल इंटेक बघितला तर टोटल इंटेक कॅपॅसिटी किती आहे तर अराउंड 5849 टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यामध्ये ऑल इंडिया कोटाची सीट्स 910 आहे. त्यात पण आपल्याला व्हेरिएशन दिसतं आहे की कॅटेगरी अकॉर्डिंग किती सीट्स आपल्याला इथं दिसत आहे जे की रिझर्वड आहे. आणि टोटल म्हणजे सर्वांचे मिळून जर आपण बघितलं तर टोटल 4919 सीट्स आपल्याला आता अवेलेबल आहे 85%मध्ये. तर हा तुमच्यासाठी मेन आकडा आहे की टोटल 4919च्या मध्येच तुमची जी रँक आहे ती आली पाहिजे. त्यात जर तुमची कॅटेगरी रँक जर चांगली असेल, जर ह्यामध्ये बसणारी असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ते नक्की भेटेल. पण जर तुमची रँक जर 4919 किंवा 4900 मध्ये जर येत असेल तरी तुमचा नंबर GMCला लागून जाईल. तर ह्या गोष्टी आय होप तुम्हाला क्लिअर असतील. म्हणजे तुम्हाला जर एक स्वतःला जर कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे की आपला नंबर लागेल का, तर तुम्हाला असं कन्फर्म करायचं आहे जेव्हा आपली SML येईल. म्हणून आपण म्हणतो की आपण SMLवर डिपेंड राहतो, म्हणून आपण म्हणतो की SML आल्यावरच आपल्याला कन्फर्मेशन भेटेल. तर असं का म्हणतो तर हे जे रिझन्स आहेत त्यामुळे आपण म्हणतो की SML आल्यावरच आपल्याला गोष्टी क्लिअर होईल. फक्त सर्वे म्हणताय म्हणून आपण म्हणू असं म्हणून चालणार नाही. आपल्याला एक रिझन स्पेसिफाईड माहिती पाहिजे की आपण असं का म्हणतोय, प्लस बाकीचे लोक पण का म्हणताय. तर हे मी तुम्हाला स्पेसिफिक रिझन दिलेला आहे. त्यामध्ये आपले जे हे सीट्स आहे हे हा तर आकडा आपला नॉर्मली आहेच. यामध्ये तुम्ही थोडे 100 किंवा 150 सीट्स ॲड करून घ्या, कारण ऑलरेडी एक कॉलेजला परमिशन भेटली नव्हती
टोटल 42 कॉलेजेस होते आणि त्यात ह्या वर्षी नवीन एक गव्हर्नमेंट कॉलेज आलं आहे म्हणजे टोटल 43 कॉलेजेस आहे. म्हणजे तुम्ही 200 सीटचा इंटेक इथे ॲडअप करून घ्या तर तुम्हाला टोटल 5000 सीट्स जे आहे ते तुमच्या हातात आहे. 5000च्या आत तुमचा SML आला पाहिजे म्हणजे तुम्हाला गॅरंटीड ॲडमिशन भेटेल एका चांगल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. तसंच आपण BMSचं पण बघणार आहोत. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की BMSबद्दल पण सीट मॅट्रिक्स पण डिस्कस करू, SML पण डिस्कस करू आणि ते पण मी तुम्हाला समजवेल. फक्त मला कळवा की तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पाहिजे का. तर हे मला तुम्ही एकदा सांगितलं म्हणजे मला कळेल की मला त्यावर व्हिडिओ बनवायचा आहे का. अजून काही पण डाऊट असला तर नक्की मला कळवा. पेड काउन्सिलिंगसाठी मी ऑलरेडी तुम्हाला डिटेल्स दिलेले आहे. आमचे खूप कमी सीट्स वॅकंट आहे म्हणून तुम्हाला लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ऑन आहे, तुम्ही तिथं कमेंट करा. काही पण जर डाऊट असेल जेन्युइन डाऊट्स ते विचारा, आम्ही त्याचा रिप्लाय करू. कॉल करा, कॉलवर पण आम्ही तुमचा कॉल पिकअप करू. पण उगाच क्रॉस क्वेश्चन करू नका. जे तुमची महत्त्वाची गोष्ट आहे तीच तिथं मांडा. इतका वेळ आपल्याकडे नाही आहे. आम्ही तुमचा कॉल उचलतोय तीच मोठी गोष्ट आहे कारण भरपूर लोक कॉल उचलत नाही. आम्ही तुमचा कॉल उचलून तुम्हाला सर्व जे रिप्लाय ते देतोय, तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजून देतोय. तर उगाच क्रॉस क्वेश्चन करून ती जास्त कन्व्हर्सेशन लांबवू नका. सध्या आपल्याकडे इतका वेळ नाही आहे. आपल्याला मेनली डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पण जायचं आहे. तर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंगसाठी जर डिटेल्स पाहिजे असतील तर तेवढे विचारा. तुमचा नंबर लागणार आहे का तेवढं विचारा. QR कोड आम्ही तुम्हाला सेंड करू. त्यावर तुम्ही जर पेमेंट केलं तर आपली सर्व जी प्रोसेस ती आपण चालू करून देऊ. तर मेनली आपण डॉक्युमेंटची चेकलिस्ट पाठवत असतो, सॅम्पल फॉर्म पाठवत असतो कारण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका नको व्हायला. म्हणून आपण एक सॅम्पल फॉर्म देतो तुम्हाला, ते तुम्ही आम्हाला भरून देतात आणि नंतर रजिस्ट्रेशन पण आम्ही स्वतः करतो, चॉईस फिलिंग पण आम्ही स्वतः करतो. आम्ही तुम्हाला सर्व कॉलेजची लिस्ट पाठवतो, तुम्ही आम्हाला कॉलेज जे ते काढून देतात आणि पूर्ण चॉईस फिलिंग तुमच्या साईडने आम्ही करत असतो. आय होप तुम्हाला हे SML आणि सीट मॅट्रिक्सचं सर्व जे क्वेश्चन मार्क आहे तो क्लिअर झाला असेल आणि SMLवर कसा नंबर लागतो ते पण क्लिअर झालं असेल. धन्यवाद.